कुठे गेली असेल कारभार ग माझे प्रेमाचे नारी 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 राधा ग राधा मोठी हे कळा बोलणार नाही कारभारने कारभारने ग माझे प्रेमाचे नारी 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 राधा ग राधा हे कारभारने काय करू भाई आवाज दिला तरी पण या छातीला टाहूकी नाही किंवा याच्याशी बोलली सुद्धा नाही कदाचित 4 दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाही मी त्यांच्याशी बोलत नाही आज यांच्याबरोबर बोलली नाही तर माझ्या प्रपंचाचा काय ह्या ठिकाणी घालायचं राहणार आवाज दिला की तिने हेकड बायको घराच्या बाहेर येत नाही म्हणून ओरडून राहिले आणि खरोखर आज याच्याबरोबर जर बोलली नाही बोलली पाहिजे पण काय करू आपण परमेश्वराची भक्ती करते नंतर झाकीला नाव देते अवधरीला पंढरीचा चोर अवधरीला पंढरीचा चोर पंढरीच्या चोर नाही आंबी खाल्ले हाडा घोळ नाता बसली तुळशी पोळत या बहीणमा पहिले जवानपण असं तसं गेलं म्हातारपण आता दिवसभर अशी तशी संध्याकाळी कापूस नसे मस्त काम आहे तुझं तर तुझ्या मनाला कसं तसं कर बहीणमा आता काय कारभार न ग माझे प्रेमाचे नारी 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 राधा मला कशाला आवाज दिला मोठ्या लाडक्या तोंडाला म्हणते का म्हणताव बरोबर आहे ना तुझ्या कायची चिन्ह सारी करणी माझी आहे सारी करणी माझी आहे 8 दिवस झाले तुझी माझी बोला चाली बंद आहे काय बोला चाली बंद आहे मस्त खाते घेते घरात जाते मस्त रिमोट घेते कचो कचो पटला टाकते मस्त तिकड तिकड पाहते येत खावाचा खानाचा जावाचा जा ह्याच नवऱ्याची पद्धत कायची पद्धत आहे मी चांगला मान सन्मान करते तुमचा काकली केली हवी ना काकली केली 4 दिवस बोलली ना मी एवढं तुझ्या नाकावर रागाला का अरे बाबा ये 8 दिवस 4 महिने बहीण बोलली नाही तर चालते 4 दिवस 6 महिने 4 महिने 4
बहीण बोलली नाही तरी चालते, 8 दिवस आई बोलली नाही तरी चालते, 2 वर्षभर या मरेपर्यंत भाऊ नाही बोलला तरी चालते, पण बायको 1 दिवस सही नाही होत बिगर बोलायनं. तुम्हाला माहित आहे सवय बेकार आहे तुमची माझी दिवस बायको नाही बोलली त्याच्या घरी जाऊन पाहता, त्याच्या घरी जाऊन पाहता. हे कशी आदत आहे तुमची? लोकांच्या बायकोला पाव झुराची, घरच्या बायकोला काही पाव दिवस झुरत नाही ना. बापा तर आपल्या बायकोला पाहून झुरी नाही तर लोकांच्या बायकोला पाहून झुरतं का? बरोबर कसे जातात बोलण्या म्हणून सांगतात कशी बोली त्याच्या बायकोकडे पाहून त्याच्या बायकोकडे पाहून डोळे मारताना मी नाही ते मारते. हे बाई तुमचा सकेली आहे का रे? हे या बहीण मायले एवढे दिवस झाला तुझ्या माझ्या लग्नाले कधीतरी पाहिली का हो? नाही पाहिली मी ना, पण का तुम्ही मला म्हणता का मी काची कामना धंदे नाही करत तुमचे सर्व काम करतो तुमचे. काय काम नाही केले सांगा बरं माझे मग? अरे हो ना, सर्व काम करते मग बोलाचाली तर बंद आहे. बोला चाली बंद आहे तर काय झालं? बोला चाली बंद आहे, 4 दिवस नाही बोलले तर काय बिघडते? काय बिघडते? इकडे ये. असे झटके नको मारा हो. एकच झटका हो का? आता सुरुवातीचा झटका वाजून बाकीचे झटके बाकी आहेत ना. मारा किती झटके मारतात तरी रातभर झटके मारला तरी कळणार नाही हो. हे कोण आहे हो रे हे? अरे या संसारामध्ये काही प्रकारचे झटके आहेत ना. संसारामध्ये कास्तकारीचा झटका आहे. हा नाही विकला तर हा झटका आहे ना. आता इकडे पोटा पाण्याचा कष्ट करावा लागतो तो एक झटका आहेच ना. त्या बाळाचा झटका, कमाई कामा कष्ट करण्याचा 2 पैसे कोणाचे देण्याचा तो एक झटका. आव लेकरा बारे करायला सांगते 4 लेकराचं पाप झालं तुम्ही. हा. एका सारी नव्हती माहिती नाही का? म्हणजे त्या लेकराचा पाप झाला तर काय झालं? मला सांगा मी एवढीशी गलती केली फक्त तुझी एवढीशी गलती एवढीशी. आणि माझी 4 महिने अव 9 महिने 9 दिवस पोटात ठेवली व शाबास, उन्हातली सावली नेली व शाबास. पोटचा घास साधली व बरोबर आहे. आणि तुमची एवढी मोठी गलती आहे तुम्ही केल्याच नसतं का? आपोआप पोटात घुसली असते का? म्हणजे सारी नवसूत्र पाना बाजलीस तू ना. हो, मी ना पाजली पुण्यातलं सावलीस नेलीस तू ना. मी ना नेली. पाण्याचं मोठं केलीस तू ना. आणि मी काय चोरायला गेलो का? हो त्याचं म्हणतो तरी नाही, गाव हिंडायला गेलो होतो का मी? 4 मुलं करायला सांगा चूक लागला पोसाला का दुःख लागते का तुम्हाला? ए, शायने, चबाचबा करू नको. तंगडी मानेनं फल करीन. फुलकावानं फटकन नाही तिकडे फटकाने. मी काय म्हणतो, ह्या फालतूच्या गोष्टी जाऊ दे. आपण संसार रूपी गाड्याच्या 2 जण चाके आहोत ना. आहे ना? एक चाक अगर समजा विस्कळीत झाला या खराब झाला या पडला बाळा चालेल का? कसं चालेल का? मग हे तर तुला समजते. आता मला समजते नवऱ्याचं पीठ बायकोचं मी केव्हा जिंदगानी नीट होईल. शहाण्या माणसाचं म्हणणं आहे, रे ज्याची बायको बरी त्याची जिंदगानी खरी आहे. बरोबर आहे ना? आणि जिचा नवरा खरा जिच्या नवरा बरा तिचा संसार खरा. खरा तर मग आता माझा नवरा बरोबर नाही ते एक करताना पेपरात देणं होऊ दे. देते ना पेपर दे करून नाही दे. एवढा धक्का मारून राहिली. झटके नको मारा का बरं? हा, हा. हाईट काउंटमध्ये दाबून घेतले हो तुम्ही. हा, 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 हा. असे तर काही झटके झाले. अगं, ताना, ताना. राहू नको.
अशी म्हणणं मी म्हणा एवढ्या लोकात मला लोकल सोड म्हणते ना, काय करणार ते रे बाबा? कोण म्हणते माझी बहीण मला घेता माझी बहीण मला तुमच्या घरी खावायला येते का खावाले नाही. माणसाला नवऱ्याला बायकोचे बहीण आणि माय रिश्तेदार हे कॉमन वस्तू झाले. हो झाले झाले ना? हो झाले या बहीण मा खास करतो म्हणते. हो सर्व मग हे काय नवीन झालीस का हो तू? नवीन कशी झाली ना मग तुम्ही वेळोवेळी माझं बहीण मात घ्या का मी तुला शहाण्या प्रपंचाच्या गोष्टी सांगतो आणि तू म्हणते ऐकत नाही. कोण ऐकते हो तुझ्या? कोण ऐकतं म्हणजे मी कसं ऐकू तुला असं वाटतं का 50% मार्किंग झाले म्हणून कधी एवढा हक्क का असेल आमच्यावर? कसं नाही काजरी तू मग माहित आहे? काम येत मला ते नाही म्हणा. अरे या हाताची गरज या हाताला आहे आहे ना बाई. या संसारचे चाकाची काय म्हणतात संसाराचे चाका आहेत. गाड्याचे 2 चाका आहेत का मी बिघडलो तर गाडा नाही चाललं. तू बिघडलीस तर गाडा चालेल का? कसं चालेल त्याच्यासाठी माझ्यापासून तुझ्या मान आहे ना माझ्या तुझ्यापासून माझ्या मान आहे माहित आहे? आहे ना आहे पुढे सांगा ना माझ्यापासून तुझा मान, तुझ्यापासून माझी शान. माझ्यापासून तुझा मान, तुझ्यापासून माझी शान. याची ठेव थोडी जाण साजरे. ऐकून घे साजरे, ऐकून घे साजरे. माझ्यापासून तुझा मान, तुझ्यापासून माझी शान. याची ठेव थोडी जाण, ऐकून घे साजरे साजरे. माझ्यापासून तुझा मान, तुझ्यापासून माझी शान. याची ठेव थोडी जाण साजरे. ऐकून घे साजरे, ऐकून घे साजरे. राहू नको ते आटाला, दिलदारी करू का समजलीस तू? का समजलीस तू? आता तू एवढा मोठा गांधी यायला मोठी तर याने का फलक्या करू आला बसीवर? हा काय नाव आहे तुमचं? हा सदाशिवजी खंडार. याचं म्हणणं बायकोला मारू नका म्हणून 500 रुपयाची भेट मिळेल. धन्यवाद. हा त्याचप्रमाणे अमर गायन पार्टी जात शाहीर नरेशजी कोरवेकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद. पागले तुला माहित आहे या बाई कोण आहे? बाई कलेक्टर आहे ना वकील आहे बॅरिस्टर आहे एसटी मध्ये कंडक्टर आहे विमान चालवून राहिले ट्रेन चालवून राहिले कोणत्या गोष्टीत बाई कमी आहे? नाही ना आणि मग तू मी म्हणजे कोणतं काम नाही केलं मी काय सांगा माहित आहे? आपलं
दया तुझ्याचा आहे आपला धंदा दया तुझा